नमस्कार. दुपारचे 4 वाजता त्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पहिली बातमी आपल्या समोर येते ती विषारी दारूच्या संदर्भातली. विषारी दारूच्या प्रकरणामध्ये पुण्यामध्ये 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. पुणे पिंपरी चिंचवड इथे विशेष तपास पथकं तयार करण्यात आलेली आहेत. पिंपरी चिंचवड परिमंडळ आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करणार आहे. विषारी दारूच्या प्रकरणामध्ये झालेल्या नव्या घडामोडीच्या अनुसार आता हा तपास विशेष तपास पथकाच्या अंतर्गत होईल. तसंच गुन्हे शाखेकडूनही यावर लक्ष ठेवलं जाईल. 2 स्वतंत्र यंत्रणा याचा तपास करतील. आमचे सहकारी आणि प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रीतम, या विषारी दारू प्रकरणामध्ये पहिल्यांदा प्राथमिकदृष्ट्या संशय कोणावर व्यक्त होतोय? खरं तर प्रसाद सर, पाहिलं तर आज पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये ज्यांनी विषारी दारूचं सेवन केलं होतं त्यांचा याच्यामध्ये मृत्यू आला. खरं तर एक घडलं कशामुळं, तर विषारी दारूमुळे घडलेलं आहे. ज्या ठिकाणी ते नियमित गुत्त्यावरती जात होते तसेच ते गेले, मात्र त्या गुत्त्यामध्ये भेसळ असते त्यांच्या लक्षात नाही आलं. काहींना उलट्या झाल्या, लघवीला त्रास झाला, पोटामध्ये आगाग झाली आणि याच्यामध्ये दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे पहिली जी तपासाची यंत्रणा आहे ती ज्या दारूच्या ठिकाणी अड्ड्यावरती पोहोचली, त्यांनी सगळी दारू नष्ट केली आणि याच्यातील 2 जणांसह 6 जणांना ताब्यात येते. त्याचे 2 मुख्य आहेत, योगेश वानखेडे आणि कर्नल सिंग विरखा यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि उर्वरित जे 6 जण आहेत त्यांना देखील अटक केलेली आहे. त्यांचा तपास चालू आहे. हडपसर आणि पिंपरी चिंचवडचं काही प्रकरण माहिती देत आहे त्याच्यामध्ये एका व्यक्तीचं नाव घेताना तुम्ही त्यांना कर्नल असं म्हणालात. ही व्यक्ती काय आहे, या व्यक्तीची पार्श्वभूमी काय आहे आणि विषारी दारू प्रकरणामध्ये लष्कराचं इतकं महत्त्वपूर्ण पद लाभलेली व्यक्ती कशी जोडली जाते? नाही, त्यांचं नाव कर्नल सिंग विरखा आहे. ते त्यांचं लष्कराशी नाही संबंधित, मात्र त्यांचा हा पहिल्यापासून व्यवसाय होता. शीख समाजाचे आहेत. अनेक व्यवसायांसोबत त्यांचा दारूचा गुत्त्याचा व्यवसाय होता. गेले अनेक वर्ष त्यांचा व्यवसाय जो आहे तो बंद करण्यासाठी अनेक तेथील संबंधित नागरिकांनी जो आहे तो पुढाकार घेतला होता. मात्र त्यांनी पैशाचा बळाचा वापर करून पोलिसांना सगळे हप्ते देऊन हे सर्व प्रकरण थांबवलं, असं स्थानिक लोकांशी जेव्हा आपण संवाद साधला त्यावेळी सगळी माहिती मिळाली. दुसरी गोष्ट, योगेश वानखेडे असा मुख्य होता, त्याच्या अंडर सगळा हा गुत्ता चालायचा. त्याला देखील अटक केलेली आहे आणि हे सर्व तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग केला. अत्यंत क्लिष्ट किंवा संघटित गुन्हेगारी असेल किंवा अशा काही घटना असतील तेव्हा क्राईम ब्रँच गुन्हे शाखा ही तपास करते आणि 5 ते 6 जणांची टीम आता पुण्यात कार्यरत आहे. धन्यवाद प्रीतम या सगळ्या तपशिलासाठी.